वहिनी काय करता काय नो? काय नाही भाऊजी रील्स बनवायला लागले होते. अयो तुम्ही मागाचे रील्स बनवाय पाहिजे जरा किती व्हायरल झाल्या असत्या. बघा ना माझ्या मैत्रिणीनं कसले भारी भारी रील्स बनवलेत. हा राव बघा हाय का तुम्हाला पाठवू का मी? पाठवा बरं. तुमची आयडी काय सांगता का जरा? हाय नाही काय बंडू तांगडे 11 घ्या ना. अच्छा बरं ठिकाची वरची आयडी हा टाका. टाकू का? हा बघा ना आली का? हा आली ना राव. मला फॉलो करा की मी पण बनवले 2-3 व्हिडिओ हा पण काय व्हायरलच होईना गेले तर. अहो चांगलं चाललंय की देऊ 1500 गेलाय देऊ. तिसरा व्हिडिओ 1500 म्हणजे काय थोडा झाला काय? नाही अजून पण जरा चांगले चालले पाहिजेत ना. चालते अजून ती कोण आहे? स्वाती आहे ना माझी मैत्रीण अयो. आहे. कसली भारी दिसते ना. बघा ना राव. मी पण अशीच दिसल ना भाऊजी. अहो तिच्यापेक्षा भारी दिसता तुम्ही वहिनी. भारी भारी रील्स बनवल्या. खरंच लय भारी दिसता तुम्ही. मला सपोर्ट करायला भाऊजी. 100% करणार. थँक्यू हा भाऊजी. मला द्या ना फॉलो बॅक. हे काय दिलं ना बघा. ओके चालतंय. ओके येतो हा वहिनी. हा हा बया कसल्या भारी भारी रील्स लागलेत पोरी बनवायला. आणि भाऊजी पण किती चांगले आहेत का नाही. बाकीच्या जावला जरा सुद्धा चांगलं बोलत नाहीत आणि मला चांगलं बोलतात. आणि त्यांचे मित्र पण मला लय सपोर्ट करतील. बया आता भाऊजीला पण मी लय गोड बोलत राहीन. चल बया सास वाजून ओरडल माझी हाय तसली. बया काय भारी भारी रील्स आहेत. आता मी पण असंच काम करत राहणार आहे. ऑनलाईन पैसे पण लय भेटतील. कसले भारी भारी रील्स बया लय भारी दिसायला बाय. मी पण अशीच दिसल. आता चालूच करते बनवायला. कसले भारी दिसायला लागले. होय ग कोण आहे ग ती? कुठलं वात्या? ती मोबाईल मध्ये. अहो ती माझी मैत्रीण आहे स्वाती म्हणायची. नाही ग हा. कोणतरी पोरग येईन. कुठं होतं पोरग? पोरग म्हणजे मी बघितलं आताच. कोण होतं खरं सांग ना. होय कुठं बघितलं तुम्ही? अगं मी बघितलं दोडा तुझ्या मोबाईल मध्ये. आता तू बघत होती तेव्हा पोरग मी बघितलं नव्हतं. होय सांग ना मला. अहो तुम्हाला घरचा माणूस ओळख येणार का? तुमचा पुतण्या बंडू भाऊजी होते. बंडू भाऊजी. हा आणि तुझ्याकडे कसं काय त्याचं? कस काय म्हणजे आले होते सहज मी बसले होते. मला म्हणले काय चाललंय वहिनी काय करता असंच बोलत होते. दुसरं काय बोलले नाही. तरी पण काय बोलली मग? काय नाही मी रील्स बघत होते. मला म्हणले काय करताय वहिनी. मी म्हणलं हे काय रील्स बघते. म्हणलं आता मी पण तसेच रील्स बनवायला चालू करते म्हणलं. असं दुसरं कुठं काय बोलले? बाया मला काय माहिती. आणि मला तर कवा ते बनला नाही. काय नाही रील्स बनवत होते. आता मी पण असं रील्स बनवायला चालू करते म्हणजे ऑनलाईन पेमेंट पण भेटतो. कशाला बाहेर कामाला जायची गरज आहे आपल्याला. तुम्हाला पण तेवढाच आराम भेटेल. असं हा आता काय बाय आता मोकळं रान आहे. मोकळं मैदान आहे आपल्याला. नवरा नाही इथं. मोकळं म्हणजे मग आता सगळं तर तिथे जाऊन बसते. कधी घराच्या बाहेर निघते का मी? हा मग आता मोकळंच रान राहणार आहे ना. तुम्हाला तर निमित्त झालं ना मी तिथे जाऊन बसले होते म्हणून. हा मग त्याच्यामुळेच म्हणते ना. येऊन जरा भाऊजी थोडं बोलले त्यांना मी थोडं बोलले तर लगेच तुम्हाला कसं तरी झालं. आता ते सगळं बरोबर होणार आहे. आता नवरा राहिला तिकडं. तू आता इकडं मोकळी जाणी झाली. मोकळी कशी होईल मी? मग? सकाळी तर तिथे जाऊन बसले होते खाटावर. मोकळी झाली म्हणे. मग काय घरातून बाहेर निघते का मी? अगं घराच्या बाहेर मी निघून देत नाही. नाही तर तुला जर मी जर गप बसले ना तर तू पर माणसाला येड लावीचीन. पर सारे माणसं फिरवलेत ना तू. अजून काय राहिलंय? घरातच होते की इतक्या वेळ. कशी मी तिथे जाऊन बसली? माझ्याच दारात बसली होती. लोकांच्या दारात जाऊन बसली नव्हती मी. अगं लोकांच्या दारात नाही बसली. तू मस्त आपल्या दारात बसली. तू काय लोकांच्या दारात नाही बसली. मी नाही म्हणत तुला. पण आता काय आता मोकळच रान झालेलं. कशाने मोकळं झालं? मग काय आहे तर मग ऐकत नाही का मी तुमचं? का तुमच्या ऐकण्याच्या बाहेर जाते का? हा मग आता नवरा नाही इथं. आता मोकळच रान राहिलं. मोकळं नवरा राहिला ड्युटीला तिकडं. आणि तुला झालं मोकळं इथं मजा करायला. मोकळं रान म्हणजे काय? मोकळं म्हणजे काय? मोकळं काय म्हणजे काय म्हणजे मोकळं मग? म्हणजे काय? काय झालं? नाही तर बंडू काय? भाऊजीला थोडं बोलले. तुमचाच पुतण्या आहे ना तो तुमच्या जावाचा पोरगा आहे. मला माहिती ना तो कसा आहे ती. कसा आहे तो? आपलाच आहे ना. मला माहिती ना कसा आहे ती. बाहेर बिहेरच भरले का ते? घरातलेच माणसाला तुम्ही असं बोलता? बाहेरच्याला किती बोलता काय? अगं ते इतका जी बोलला ना तुझा त्याचा काहीतरी झिंगाटाच असन म्हणूनच तुला बोलतोय एवढा. झिंगट म्हणजे असं कसं बोलता तुम्ही? मग तसाच आहे. माझं लग्नात मी त्यांना बघितलं होतं. वर्ष झालं माझ्या लग्नाला. पण मला माहिती ना तो कसा आहे ती. म्हणूनच ती जाऊ तुम्हाला बोलत नाही वाटतं. तुमच्या घरी कोणी येत नाही. तुम्हाला खपत नाहीत माणसं. आणि नका काय येईना मग आमच्या घरात. नका काय नाही येऊन दे. मला नाही माणसांची गरज. वर्षातून मी लय एकदा खंबीर आहे.
वर्षातून एकदा आले मला बोलले काय झालं वहिनी कसं चाललंय काय चाललंय तुमचं बरे आहेत का एवढं 4 गोष्टी बोलले तर तुम्ही एवढं तन करायला लागला तन कराय नाही तो मला माहिती कसं आहे ती त्यांनी सर काय म्हणतात ना सर ह्याच्यात हे केलेले तुला हाय का माहिती काही हा म्हणून तर माणसं तुमच्या दाराला येत नाहीत ते जाऊबाई वगैरे तिकडच फिरतात कडकडनी पण तुमच्या दारात कोणी येत नाही नका काय आहे ना मला नाही गरज कोणाची मी लय खंबीर आहे माझी मी हा मला दिसतंय कोणी की लागत. किती खंबीर आहे ते मग मला माहिती तो कसा आहे ती कसं आहे ते म्हणजे मग काय झालं त्यांना आता काय झालं माझी तुमचा लेकरं दारू पिऊन हिंडतो इकडं तिकडं फिरतो ते त्यांना घरी आणून सोडतात तेच तुम्हाला बघत आहे म्हणून तर जळतं सारखं त्यांच्यावर मला काय गरज ना कुणा जळायची आपला लोकले शहाणा पडल्यावर म्हणायचं ना मला नाही करा कुणाची गरज नाही कोणा माझा लेक पिऊन पडू नाही तिकडे मरून पडू अजिबात कुणी काय दारात सुद्धा आणायचं नाही माझ्या मरून म्हणून तर ते घेऊन येतात ना घरी मग काय येत भाऊ आहे त्यांचा म्हणून हा भावाची माहिती. माया येते त्यांना हा येते चुलतीला कुठं कणभर सुद्धा माया नाही नाही ना मला नाही माया नावाला अगं, चुलती ते तू ठेवून माझ्यासाठी ना आणीत ते तुझ्यासाठी घरी आणून सोडितो तुमचा पोरगा नाही का माझं पोरग माझं आहे काय असलं पण ते तरी. येतं त्याला काय वाटतं आणून सोडलं म्हणजे निदान तोंड तरी बघाय भेटतो असं का? तरी वाटत असन मग त्यांना घरी आल्यावर मी कुठं बाहेर येते तुम्ही चटकन बाहेर येता की चटकन बया, बाहेर. माझा बबडे आणला ग बया, आता कुठं माझ्या बाहेर पुढे येतं पळती माझं. माझ्या पुढे पळती मग ते जमत तुला कधी मी बाहेर होय. आले का सकाळी तेवढं बाहेर बसते हा सकाळी बसले होते पडत्याला खेटून जरा विचार करून बोला आमच्या दोघांमध्ये फुटभराचं अंतर होतं 2 फुटाचं म्हणलं तरी चालेल अगं मग एकामेकाच्या मांडीवर बसाव चांगलं थापटाव एकामेकाला म्हणजे तुला बरं वाटन आणि त्याला बी बरं वाटन हा ना चोराच्या मनात सुद्धा चालणंच हा आमच्या हाय चाललं नका का बोला ना तर मला नाही कुणाची गरज मग कशाला तंतन करत आले होते कसं तुम्हाला काय बोलले तंतन? म्हणून नाही नाही तुला काय कशासाठी तंतन बोलले करीत आले ते? म्हणजे कधी नाही ते आले वर्षातून एकदा तर तुम्ही एवढं लांबावं लागले काय नाही हा तुझं आणि त्याचं हाय म्हणूनच तुला वर्षातून एकदा आल्यावर वाटतोय चांगला झिंगाटा असन तवा एवढे तुला माहिती का त्यांनी काय केलंय ती काय केलं हा? त्यानं? त्याचं ना 5 पुरी संग झिंगाट होता त्यांनी आम्ही घरात आणून इथं लपविलं बाई तुला हाय का माहिती होय का तुम्ही लपवलं का त्याला मग बया तुम्ही लपवले म्हणल्यावर मला तर वाटतं तुमच्यामुळे सगळं इस्कुट पेट झाला असेल का माझ्या म्हणून तर ते मला काय जाऊ- गरज आहे बाया मला भाऊ काय की तुम्हाला घेणं देणं बोलत आहे? नाही अगं नका का बोला ना मला नाही काय घेणं देणं बोलले तर बोला नाही तर नका बोलू म्हणून तर ते आले होते ना लेकरू वहिनी कशा आहेत हा. म्हणून विचारलं विचारपूस बरं थोडीशी झालं केली. बाई तर चांगलं तुमच्या झालं पोटात विचारायला. दुखायला लागलं लगेच हा, माझ्या लागलं पोटात दुखायला माझ्या लाव पोटात दुखायला तुम्हाला कोणचं काय कधी चांगलं वाटलंय का सदा नाही वाईटच ना वाटतं. मला टोचतं वाईटच सदा. वाटतं बघ सदा टोचत बोललेलं टोचत नाही मी त्याला आलं म्हणते मी कुणी काय काय चांगलं म्हणायचं बोललेलं बघवत नाही काय त्याला काय म्हणेन तू अर्धी पियत असला ना एक पी म्हणेन आणि हिच्याकडे बघ भाऊ हिला विचार म्हण काय विचारायचंय ती माझं नवरा कसं ते मला चांगलं ठाऊक आहे. हा तुम्ही बरं काय दिसन सांगू? दिसन येऊ दे ना मग त्याला येऊ दे ना, त्याला सांगते मी काय सांगा सांगायचं मी ते. पण सांगते ना हा? काय सांगायचं ते माझ्या होय. नवऱ्याला मी बी सांगते काय सांगायचं ते मला माहिती सगळं मी मला पण सांगूच सांगते नको, ना हा. काय पाहिजे ते काय सांगायचं काय नाही सांगायचं मी सांगते ना मी विचारेन ना नवऱ्याला माझ्या बायको पाहिजे का तुला आई पाहिजे म्हणून हा मग विचार ना दिसन ना विचारते त्याला बी येऊ दे ना त्याला सांगते काय सांगायचंय ती दिसेल ना आईच्या आतल्या खोडी त्यांना हा. दिसतील ना किती दिसते आतल्या ना, गाठीची आई दिसते आहे ती ना, दिसते ना, दिसते ना. तुला वाटतं बरं झालं मोकळा नवरा तिकडे गेला की आपण मोकळा झालं रान मी नाही मोकळी हा. मग काय आहे, तर मोकळीच नाही तर काय लय भरलेली का काय मग दिसते ना मला माझ्या नवऱ्याला चांगलं ठाऊक आहे मी कशी आहे ती आणि मला बरं पण झालं ठाऊक आहे बाय. माझा नवरा कसा आहे ती पितडा जरी बरं असतं म्हणून काय झालं. झालं मस्त लक्ष असतं त्यांचं पण हा असतं ते लक्ष देत नाही म्हणून तुला ही ये गार आठवत येतो मला माहिती काय माहिती तुम्हाला मला मग काय? माहिती मला माहिती काय लावले मगापासून मला माहिती मग काय मग माझं बरोबर कसं आहे. तुमच्यावर लय ध्यान असतं नवऱ्याचं माझ्या तुम्ही म्हणू नका नवऱ्याचं ध्यान नसतं तुझ्यावर माझ्यापेक्षा बघा. आईवर लय ध्यान असतं अगं मग मी त्याची आई आहे तू बायको ये एवढं डोक्यात ठेवी जावा हा ना ठेवलं ना डोक्यात हा. लग्न झाल्यापासून बघते मी तेवढं डोक्यात ठेवायचं मी आई आहे मग माझ्याकडे नाही द्यायचं लक्ष मग काय बसन काही करीत हा सुनेला म्हणायचं घरात बस बाई घरात बाहेर निघू नको ह्याला बोलू नको त्याला बोलू नको मग आपण बरोबर आहे फिरायचं ना. बांधा बांधाने फिरत जावा तुम्ही ते अगं बरं बांधा तुमचं बांधा गोड पण मी वाटतं तुम्हाला. वावरात जाते ना बांधाने हिंडाते पण वावरात जाते ना मी बघते ना बसत काय नाही करता, वावरात जाऊन काय करता ते हा. दिसतं ना मला सगळं डोळ्याला कसलं तुम्ही मला सांगता दिसतंय जरा काय झालं का हे झालं ते झालं हे झालं ते झालं